हॅलो, नमस्कार. मी प्रिया भोसले. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. 3 जानेवारी 2026 रोजी आहे शाकंभरी पौर्णिमा. या दिवशी केलेल्या एका पूजेनं तुमच्या घरावर पैशाचा आणि धान्याचा पाऊस नक्की पडू शकतो. होय, धनधान्याची कधीही कमतरता भासू नये यासाठी अत्यंत फलदायी उपाय शाकंभरी पौर्णिमेला नक्की करा. ते म्हणजे अन्नपूर्णा पूजन. होय, 3 जानेवारी 2026 रोजी शाकंभरी पौर्णिमा हा पवित्र दिवस आहे आणि या दिवशी अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन कसं करायचं, ज्यामुळे तुमचं घर नेहमी धान्याने भरलेलं राहील आणि कुटुंबात आनंद नांदेल. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं रूप म्हणजे शाकंभरी. तिला 100 डोळे म्हणून तिचं नाव शाकंभरी पडलं असं म्हटलं जातं. मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शाकंभरी अवतार घेतला होता. याला आदिशक्तीचं सौम्य रूप देखील म्हटलं जातं. देवीने पृथ्वीवर अकाल आणि गंभीर खाद्य संकटांपासून मुक्ती मिळावी यासाठी हा अवतार घेतला. शाकंभरी देवीचं पूजन तर आपण या दिवशी करतोच, शिवाय आपण अन्नपूर्णेचं रूपाचं सुद्धा स्मरण किंवा आराधना आपण या दिवशी करू शकता. अन्नपूर्णा देवीचा नामजप करत आपण शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावं अथवा देवीचं नाम जप करत तिला कुंकवानं स्नान घालावं. आता अन्नपूर्णा देवीचं पूजन करताना आपण कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मूठभर तांदूळ देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावं अथवा देवीचा नामजप करत तिला कोणत्याही धान्यानं स्नान घालावं. यावेळी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देवी ह पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधाव शिव भक्ताच स्वदेशु भुवनत्रयम् या मंत्राचा जप करत राहावा. शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्याने देवी लवकर प्रसन्न होते असं म्हणतात. कारण अन्नपूर्णा म्हणजे देवी पार्वती आणि संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य ती करते, म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. तर संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणारी दुर्गेचे एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी, प्रार्थना करावी की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे. मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे, त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होऊन आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची तुम्ही काळजी घेऊन भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो. यामुळे सदैव घराची भरभराट होऊन अन्नधान्याचा साठा घरात सदैव राहिलेला असतो असं म्हणतात. आता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचं पूजन केलं तर पूजेमध्ये वापरलेल्या काही अक्षदा किंवा धान्य आपल्या घरातील धान्याच्या डब्यात मिसळून द्यावे. यामुळे घरात धान्याचा साठा नेहमी भरलेला असतो अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील स्वयंपाकघरातील चूल म्हणजे गॅस शेगडीचं पूजन करावं. भांडी आणि धान्याच्या डब्यांचेही हळदी कुंकू लावून अक्षदा वाहून पूजा करावी. यामुळे घरात नेहमी भरभराट राहते असं सांगितलं जातं. आता शाकंभरी पौर्णिमेला देवी अन्नपूर्णेचं पूजन केल्याने अनेक लाभ होतात. जसे घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, धनधान्याने घर भरलेलं राहतं, आर्थिक अडचणी दूर होतात, कुटुंबात सुख शांती आणि समाधान नांदते, देवीच्या कृपेने उत्तम आरोग्य लाभतं, निसर्गाप्रती आणि अन्नाप्रती कृतज्ञतेची भावना वाढते. शाकंभरी पौर्णिमा हा दिवस धनधान्य आणि समृद्धीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी माता शाकंभरीने पृथ्वीवरील जीवसृष्टीला अन्नदान करून रक्षण केलं आणि पौराणिक महात्म्य आहे. म्हणूनच या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीची पूजा केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही.
यासाठी स्वयंपाकघरातील गॅस शेगडी सुद्धा पुसून घ्यावी. शेगडीला हळद कुंकू लावून अक्षदा व्हाव्यात. तिला अगरबत्ती लावावी आणि अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून मंत्र म्हणावेत. या दिवशी पक्ष्यांना धान्य टाकावे, गरजूंना अन्नदान करावं, गाईला चारा द्याव्या. अन्नदान केल्याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते. या दिवशी किंवा कधीही काही गोष्टी अजिबात करू नये. अन्नाचा अपमान करू नये, अन्न वाया घालवू नये, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये, शेगडीवर किंवा गॅस ओट्यावर पाय ठेवून कधीही बसू नये. शाकंभरी पौर्णिमेला देवी शाकंभरी सोबतच अन्नपूर्णा देवीची पूजा श्रद्धेने केल्याने घरात कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही. आर्थिक अडचणी दूर होतात, सुख समाधान वाढतो, देवीची कृपा पिढ्यानपिढ्या राहते, असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि प्रगतीसाठी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी आणि चंद्राची पूजा करून देवी लक्ष्मीला गोड खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वादही प्राप्त होतात. माता लक्ष्मीनंतर तांदूळ आणि दुधाची खीर चंद्राला अर्पण करावी. खिरीमध्ये तांदूळ, दूध आणि साखर या तिन्ही गोष्टी चंद्राशी संबंधित आहे. यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रही बलवान होतो, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि शांती वाढते असेही म्हटले जाते. पौष पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खिरीचा नैवेद्य दाखवून ओम श्रीं ह्रीं श्लीं कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं क्लीं ओम महालक्ष्मी नमः हा शक्तिशाली मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यास त्याचे लाभ आपल्याला लवकरच दिसून येतात असे सांगितले जाते. तर शाकंभरी पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजनाची संपूर्ण माहिती आपण यात जाणून घेतली. शिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करून देवीचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात. तुम्ही या पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीचे पूजन करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करून कृपेचे भागी होऊ शकतात. वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.